भाद्रपद शुद्ध 4 हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश, म्हणजेच सत्व रज तम या त्रिगुणांचा अधिपती म्हणजे श्री गणेश. भारतीय संस्कृतीने गणपतीला सुखकर्ता अशा स्वरूपाचं दैवत मानलंय. सर्व शुभ संस्कारात गणेश पूजा आरंभी करण्याची चाल आहे. मुद्गल पुराण, गणेश पुराण, गणेश भागवत या संस्कृत आणि गणेश प्रताप, गणेश लीलामृत, गणेश विजय इत्यादी मराठी ग्रंथातून गणपतीच्या उपपत्ती संबंधाने अनेक कथा सापडतात. ख्रिस्ती शकाच्या 4थ्या शतकानंतर गणपतीची उपासना भारतात रूढ झाली असं डॉक्टर भांडारकरांचं मत आहे. या देवतेची भक्ती करणारा पंथ गाणपात्य पंथ या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रातही या पंथाचा प्रसार झाला होता. चिंचवडचे श्री मोरया देव महाभक्त होऊन गेले. थोरले माधवराव पेशवे गणपतीचे उपासक होते. प्रसिद्ध अष्टविनायकांची 8 स्थानं महाराष्ट्रातच आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता असे दिसते की वेदकालापूर्वी सुरासुरात ज्या लढाया होत त्यात गणपती हा सेनानायक असावा. कोणतीही विघ्न आली तरी गणपती आपल्या सामर्थ्याने त्यांचा नाश करतो. या कल्पनेमुळे त्याला विघ्नराज, विघ्नहर्ता अशी नावं प्राप्त झाली आहे. नंतरच्या काळात त्याला दैवताचं स्वरूप प्राप्त होऊन 16 विद्या आणि 64 कला यांनी मंडित असणाऱ्या गणपतीला बुद्धी आणि विद्या यांचे स्वामित्व प्राप्त झाले आहे. गणानां त्वा गणपतीं. गणपतीच्या जन्मकथांमधून अनेक प्रकारचा अद्भुत रस मिसळलेला दृष्टीस पडतो. काही अपराधांवरून शंकरांनीच याचे मस्तक तोडून टाकले, पण पार्वतीसाठी इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून बसवण्यात आले. परशुरामांशी गणपतीचे एकदा युद्ध झाले. त्या समयी शंकराचा परशुरामाने गणपतीवर फेकला, पण तो आपल्या वडिलांचा म्हणून गणपतीने न स्वीकारता आपल्या दातावर झेलला. त्यामुळे गणपतीचा एक दात मोडून गेला. अशा काही बाललीलाही प्रसिद्ध आहेत. श्री गणेशाय नमः.